2-3 का 4 वर्ष झाली असतील माझा स्वतःचाच अधिसत्ता हा संग्रह पहिली आवृत्ती अभिधानंतर म्हणजे हेमंत दिवटेनेच काढली होती. मग मध्ये दंडविधानची सुमतीताईंनी काढली. मग अधिसत्ता काढायचा तर मीच तोपर्यंत प्रकाशक झालेलो होतो. मी माझाच संग्रह कसा काढायचा, तर अर्थातच एक तांत्रिक व्यवस्था म्हणून मग आधी ठरवलं होतं की सुमतीताई कडून काढायचा शब्दालयकडून. पण मग मध्ये हेमंत म्हणाला की आधीचा मीच काढलेला आहे, तर मग आता दुसराही मीच काढतो. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये 4-1 वर्ष लंपास झाली. अर्थात मलाही काही घाई नव्हती की, आणि असं फार महत्त्वाचं वाटतही नव्हतं की, पण बऱ्याच मित्रांना तो हवा होता. म्हणजे मधल्या काळामध्ये जे नवे मित्र झाले विशेषतः, तर त्यांच्यासाठी हा उपलब्ध नव्हता संग्रह. मग म्हणून ती सगळी जुळवाजुळव केली. दरम्यान म्हणजे हे सगळं काम झाल्यावर पुन्हा 2-1 महिने याच्यात गेले की राहुल पुंगलिया ह्या माझ्या मित्राला त्यावर काहीतरी भाष्य करावं असं वाटलं, लिहावं असं वाटलं. मग त्याचं टिपण यायला मधला काळ गेला. अशी सगळी काय भवती न भवती होऊन अखेर हा संग्रह आज दिल्लीहून प्रिंट होऊन माझ्या हाती आलेला आहे. तर पहिला चांगलाच होता अर्थात, पण मध्ये जी हार्डबाउंडची सवय जडली, मग इतरांचे केले, मग आपला स्वतःचा का करायचा नाही. खरं तर स्वतः का काढायचा नाही यालाही काही उत्तर, असं ठोस उत्तर माझ्याजवळ नाही आहे. पण तरी ते ठीक नीट दिसत नाही, आणि म्हणून आता इतर मित्र प्रकाशक आहेत तर मग त्यांच्याकडून काढायचा, त्यांचा मी काढायचा. तर थोडक्यात ही तांत्रिक व्यवस्था आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे हा माझा मीच काढला आहे, ते लपवण्यात काही अर्थ नाही. म्हणजे एक प्रकारे माझा मीच काढलेला आहे. कारण जरी पोएट्रीवाला असं प्रकाशकाचं नाव याच्यावर असलं हेमंतचं, तरी वितरण याचं शेगावूनच होते वर्णमुद्रा करून. तर ब्लर्बचा मजकूर पूर्वीच्या संग्रहावरचाच काफकाचा आहे, तो हा आहे. मी काहीतरी खरडलेलं असतं. हे दार बंद कर का, किंवा मग हळू बोल तिकडे. गीतन, मी काहीतरी खरडलेलं असतं आणि ते प्रकाशित होतं, तेव्हा मी नेहमीच गांगरून जातो. ते प्रकाशन असतं कशाचं, तर माझ्या पूर्णतः व्यक्तिगत टिपणांचं किंवा रंजनात्मक रचनांचं. ते सर्व माझ्या खाजगी जीवनाच्या दुबळेपणाचे पुरावे असतात. ते छापले जातात आणि विकलेही जातात. मॅक्स ब्रॉडच्या पुढाकारानं माझ्या काही मित्रांनी या सर्वांमधून साहित्य निर्माण होईल असं मनाशी घेतलं आहे. खरं म्हणजे माझ्या एकांत चिंतनाचे हे पुरावे नष्ट करण्याची ताकद माझ्यात नाही हे मी म्हणालो तरी अर्थातच ती अतिशयोक्ती आहे आणि मित्रमंडळींविषयी काहीसा आळसानं, उपहासानं बोलणं आहे. मी इतका भ्रष्ट आणि निर्लज्ज आहे की मी स्वतःच हे सगळं प्रकाशित होण्यासाठी त्यांना सहकार्य देत असतो. हे काफकाचं म्हणणं आहे. हे त्यावेळी प्रेमेसर देशमुखांनी गुस्ताव एनोश बहुतेकचं जे भाषांतर केलं होतं काफकाविषयीचं, त्यातला हा तुकडा माझ्या वाचनात आला होता आणि तो ह्या ब्लर्बला घेतलेला आहे. म्हणजे हे भाषांतर किंवा ही भाषा त्रेवींची आहे. हे भाषांतर त्यांनी केलं आहे हा उल्लेख खरं तर करायला हवा होता, पण त्यावेळी जेव्हा ब्लर्ब घेतला ना सुरुवातीच्या पहिल्या 2006 तेव्हा लक्षातच आलं नाही. हे कुठेतरी वाचलेलं आहे आणि तिथला मजकूर उतरवून घेतला होता. तर त्यावेळी मोबाईल आणि ह्या सोयी नव्हत्या आणि मग हे त्रेवींचं आहे. तर पण हे आता कृतज्ञतेने मी नमूद करतो.
हे इथे काफकाच्या खाली भाषांतर त्रेवी सरदेशमुख असं लिहायला हवं होतं खरं तर, पण ठीक आहे, ती चूक मी कबूल करतो. काही चुका आहेतच याच्यात झालेल्या. अगदी पहिल्या आवृत्तीमध्ये म्हणजे ज्याच्यामुळे खरडपट्टी काढली होती कवठेकरांनी माझी, तोच शेरच चुकला होता. म्हणजे हे इथे जे आळस वगैरे म्हटलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी पहिल्या संग्रहातही होत्याच. कॉलस ज्याला म्हणतात, थोडंसं बेफिकीर, किंवा तो असंही असेल की आपल्या स्मरणात जसा असतो तसा तो शेर छापला गेला. हा किशोर कदमकडे मी कुठेतरी वाचनात आला गालिबचा, तो चुकीचा असा छापला गेला होता. त्यात बक रहा हूँ जुनू में क्या क्या कुछ न समझे कोई खुदा करे, याच्यात उलटपालट झाली होती खालची ओळ. आणि कवठेकर म्हणाले होते भाषणामध्ये, जेव्हा 2006 जून 2006 शेगावलाच प्रकाशन झालं होतं पहिल्या आवृत्तीचं, तर मी क्षमा मागितली होती आणि पुढील आवृत्तीत तो मी दुरुस्त करीन असं त्यांना वचन दिलं होतं. पण ते म्हणाले ते माझी तक्रार त्याच्याबद्दल नाही आहे, तू शेर चुकवला याच्याबद्दल. यदा कदाचित गालिबच्या वाचनात हा आला, गालिब जो जिथे कुठे असेल तिथून, तर त्याला प्रश्न पडेल की एवढं वाईट आपण कधीपासून लिहू लागलो, असं त्यांनी टोला लगावला होता मला. आता इथे असं लिहिलं आहे की पहिल्या आवृत्तीत हा शेर चुकला होता, तो आता दुरुस्त करत आहे. आताही चुकला असेल असे निदर्शनास आले तर तो पुढील आवृत्तीत दुरुस्त करू. आता हे म्हणजे साहजिक आहे, माझ्या नशिबी चुका असायला हव्यात, का नसाव्यात. मी इतकं काळजीने इतरांचं पाहतो. माझं याच्यातही पाहिलं मी 2-2दा प्रूफ रिडिंग, पण पहिल्याच पानावर इथे एक दुरुस्तातला रू ह्रस्व आहे आणि एका दुरुस्ताचा रू दीर्घ झालेला आहे. तर हे ठीक आहे, अल मक्तूब जे म्हणतात तसं ते आपल्या काय एक पाचार मारलेली असते असं समजायचं. हा दुरुस्त केलेला शेर, बक रहा हूँ जुनू में क्या क्या कुछ न समझे खुदा करे कोई, हा आहे. याच्यात राहुल पुंगलियाचं कवितेचे रचनासूत्र या नावाने टिपण आहे, त्यातला काही भाग आणि वाटलं तर 1-2 कविता. म्हणजे आजवर मी हे कटाक्षाने टाळलं होतं माझ्या स्वतःच्या कविता वाचणं. म्हणजे आता कधीपासून व्हिडिओज टाकतोय मी, 4 वर्ष तरी झाले असतील. पण क्वचित एखाद वेळेस म्हटली असेल तर म्हटली असेल, पण नाहीच जवळजवळ. पण आता हरकत नाही. ग्रेस एकदा मला भेटीत म्हणाले होते, म्हणजे स्वतःवर फार अन्याय करू नये यासारखं, गैरों की राहों में जिनत न बने आंसू, अपनी पलकों के लिए कुछ तो बचाए रखो. तर हरकत नाही, स्वतःही वाचल्या. मुळात हे व्हिडिओजच मी अगदी जरी ते पब्लिक असले तरी ते असतात मोजक्या लोकांसाठीच. ते त्या निमित्ताने इतरांनी पाहिले तर आनंदच आहे, पण तो डोळ्यासमोर एक मित्रमैत्रिणी सुहृदांचा, तो शब्द मी लिहिण्यात वापरतो पण उच्चारताना गडबड झाली, सुहृदांचा ग्रुप डोळ्यासमोर ठेवून केलेले असतात हे व्हिडिओज. तर कवितेचे रचनासूत्र या शीर्षकाने राहुल पुंगलियाने लिहिलेला भाग हा असा आहे. अधिसत्ता हा मनोज पाठकचा पहिला कविता संग्रह, त्यानंतर दंडविधान हा संग्रह आला. आता याच्यात पुढे जे येणार आहे मजकूर हा राहुल पुंगलियाचा आहे. याच्याशी मी सहमत आहेच असं नाही, ते या टिपणाच्या शेवटी एक माझ्या 4 ओळी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ती असहमती दिसून येते माझी. त्यानंतर दंडविधान हा संग्रह आला. या दोन्ही संग्रहातल्या कविता वाचल्यावर असा खेद वाटणं साहजिक आहे की इतकी चांगली कविता लिहिणारा हा कवी, हे पुंगलियाचं म्हणणं आहे, 30 वर्षांच्या कालावधीत केवळ 2च संग्रह का काढतो. मनोज पाठक हा प्रकाशक देखील आहे आणि समकालीन काव्यविश्वात त्याची बरीच उत्साही उठबस देखील आहे.
या अतिसंपर्कामुळे समकालीन गचाळ कवितांचा संसर्ग देखील त्याला वारंवार होत असणार, हे त्याचं म्हणणं आहे. मुळातली दर्जेदार कविता लिहिणारी दणकट प्रकृती सतत क्षीणून जात असेल आणि कविता लिहिण्याची उर्मी क्षीण होत असेल, असे छद्म वैद्यकीय निदान त्याच्याबाबत करावेसे वाटते. जेव्हा कवितेला गांभीर्याने घेणारा कवी आपला पहिला संग्रह पुन्हा प्रकाशित करतो, त्यावेळी तो नव्या सुरुवातीचा आगाज असू शकतो. जर या निमित्ताने मनोज पाठक पुन्हा एकदा कवी म्हणून उभारी घेत असेल तर आपण त्याचे स्वागत करूया. तर ही जाणीव मात्र मलाही आहे की आपण आता इतर कामं थोडे बाजूला ठेवून तिसऱ्या संग्रहाची तयारी करायला हवी. कारण नाही म्हटलं तरी आता 60 येत चालली आहे, तर केस पिकलेच आहे, वरती तर रंग दिलेला आहे, हे इथून लक्षात येते. तर आणि इतके वर्ष 40 वर्ष जवळजवळ कवितेशी निगडीत काही ना काही करत आलो असल्याने नाही म्हटलं तरी किंचित शहाणपण आलेलं आहे. आणि त्या शहाणीवेतून आता हे आलं म्हणजे कविता चांगली लिहिता येते असं नाही, पण किमान वाईट कविता पुढे येऊ नये आपली स्वतःची, अशी थोडी काळजी घेता येते. ते फार काही हाती नसतं आपल्या, पण तसा प्रयत्न करता येतो. व्यक्ती आणि कवी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे T.S. एलियटने आपल्याला सांगितले. व्यक्ती तिचे भोग भोगते आणि कवी आपली कविता निर्माण करतो. त्यामुळे चांगली कविता व्यक्तीच्या अनुभवांची, दुःखांची सहज उत्स्फूर्त अभिव्यक्ती होत नाही. या दोन भूमिका पूर्णतः निराळ्या आहेत. असे जेव्हा होते म्हणजे कवितेमध्ये व्यक्ती आपले म्हणणे मांडते, स्वतःला व्यक्त करते, तेव्हा त्याला भाबडा रोमॅन्टिसिझम कारणीभूत असतो, असे T.S. एलियटचे म्हणणे होते. परंतु हे T.S. एलियटला माहिती नव्हते की कवितेला करिअर किंवा धंदा मांडणारी व्यावसायिक सिनिकल वृत्ती देखील याचे कारण असू शकते. जी आपल्या कवितेच्या USPची जाहिरात करत प्रसिद्धी, पुरस्कार आणि इतर काही गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहुतेक मराठी कवींमध्ये दिसते. अर्थातच त्यामुळे कवी आणि व्यक्ती हे द्वैत राहत नाही. व्यक्तीच कवितांचे दुकान मांडून बसतात. मनोज पाठकच्या कवितेत मनोज पाठक ही व्यक्ती अजिबात दिसत नाही. ज्यांना मनोज पाठकच्या या कविता संग्रहात मनोज पाठकची ओळख आहे, त्यांनी ते मुद्दल घेऊन जर या किंवा दंडविधानमधल्या कविता वाचल्या तर ते संभ्रमित होतील किंवा त्याने कुठल्या तरी तंद्रीमध्ये या कविता लिहिल्या आहेत असा सोयीस्कर निष्कर्ष काढतील. आता ह्या उन्मनी अवस्थेत लिहिलेल्या कविता आहेत, हे बाबा सतीश तांबेने म्हटलंच आहे दंडविधानच्या ब्लर्कवर. तर मला माहीत नाही, ते झालं बाबाचं म्हणणं आणि हे झालं राहुल पुंगलियाचं म्हणणं. माझं काय आहे ते शेवटच्या 4 ओळी मी थोड्या वेळाने वाचतो आणि माझ्या आजचं कविता वाचन स्किप करतो. ते तुम्ही कधीतरी नंतर याच्यातून वाचाल. आणि तसंही मला थोडा नाही म्हटलं तरी संकोच आहेच स्वतःच्या कविता स्वतः वाचण्याचा. तर मनोज पाठक व्यक्ती आणि मनोज पाठक कवी या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी अस्सलच आहेत. त्यामुळे या कविता वाचताना अरेच्छा, हा खरा मनोज पाठक गवसला असा आश्चर्योद्गार कोणी काढण्याचे कारण नाही. या कविता चांगल्या आहेत कारण मनोज पाठक आपल्या व्यक्तिमत्वाची लुडबुड कवितेमध्ये होऊ देत नाही. आपल्या भावना व विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी कवितेची सबब त्याला गरजेची नाही. अधिसत्ता या पहिल्या कविता संग्रहापासूनच तो कविता या कला प्रकार व कारागिरीच्या अभ्यासात व शोधात आहे असे मला वाटते. तरबेज, बेरकी व हुन्नरबाज कवींचे सोडा, चांगल्या कवीसाठी त्याची प्रत्येक कविता ही आयुष्यातील पहिली कविताच असते. ती चाचणी असते. एखाद्या प्रयोगामागील साशंक चिंता, अस्वस्थता आणि नवशिके चाचरणे कुठल्याही चांगल्या कवितेमध्ये असते. याचे कारण की आधुनिक कवींनी बुद्ध्या, जैविकता स्वीकारलेली आहे.
निसर्गासारखेच त्यांना आपल्या निर्मितीवर नियंत्रण ठेवता येत नाही. अस्सल कवीची प्रत्येक कविता त्याला चकित करीत असते. आधुनिक कवितेबद्दल हे सर्वसाधारण विधान सत्य असले तर स्वतःहून कवीपण स्वीकारणाऱ्या नवोदितांसाठी हे अधिकच प्रकर्षाने सत्य असते. हे 3-4 पानांचं टिपण आहे आणि यात असेच काही चौकार षटकार मारलेले आहेत राहुलनी. परंतु हे सगळं संपल्यावर एक माझं या शीर्षकाच्या 4 ओळी आहेत. ह्या परिशिष्टाचा हा भाग वाचून झाल्यावर राहुल पुंगलियाला मी विचारले की यामध्ये माझी विशेष अशी किंबहुना काहीच हजामत जी करायची असे तू ठरवले होतेस ती कशी दिसत नाही. तो म्हणाला की नंतर मला वाटले की त्याची तितकीशी गरज नाही. ते लोकांना कळतंच. जसं की नामदेव ढसाळ जेव्हा इंदिरा गांधींवर कविता लिहितो तेव्हा तो नामदेव ढसाळ नाही. तसं तू जेव्हा एखाद्या वेळी कुमार गंधर्वांवर लिहायला जातोस किंवा ग्रेस डहाकेंवर किंवा जात-पात सामाजिक अन्यायावर वगैरे, तेव्हा तू तो कवी मनोज पाठक नसतोच. शब्दांवर थोडी हुकूमत आल्याने त्या टाइमपास कविता असतात. रियाझासाठी ते सुद्धा ठीकच. मी ह्यावर म्हणालो. मनोज सुरेंद्र पाठक. हे माझ्याच अधिसत्ता, हे प्रमोशन म्हणून नाही आहे, हे आहे शेअरिंग. मी वारंवार सांगतो. या आधीच्याही पुस्तकांविषयी किंवा इतरांच्या अनेकांच्या पुस्तकांविषयी मी वाचतो. ते प्रमोशन करून कितपत फरक पडतो ते आता एवढ्या 5-7 वर्षात प्रकाशक म्हणून मला कळलेलं आहे. तर मुद्दा तो नाही आहे, हे शेअरिंग आहे. या हृदयीचे त्या हृदयी सारखा हा प्रकार आहे. तर बाकी गोष्टी मी फेसबुकला केल्याच आहे की ज्यांना इच्छा निर्माण होईल की हे काय प्रकरण बघू अधिसत्ता, तर माझ्या व्हॉट्सअपला नाव पत्ता पिनकोडसह कळवा. मी पुस्तकसंग्रह पाठवेल. हे तांत्रिकदृष्ट्या म्हणायचं तर अधिसत्ता, मनोज सुरेंद्र पाठक, पोएट्रीवाला, मुंबई या संबंधीचं वाचन होतं.